विद्यार्थी मित्रांनो, आपली 72वी जी चाचणी आपण घेतली होती अक्षराच्या समसंबंध आधारित किंवा सहसंबंधावर आधारित, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये अल्फाबेट अनालॉजी असं म्हणतो. त्यातला पहिला प्रश्न होता HKNQ या अक्षर गटाचा GDX या अक्षर गटाशी ज्या प्रकारे संबंध आहे, त्याच प्रकारे SPYB या अक्षर गटाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर गटाशी संबंध आहे. आता अक्षर गटावरचे किंवा अक्षर मालिकेचे प्रश्न सोडवताना कच्च्या कामात अशा पद्धतीने एबीसीडी लिहून ठेवणं गरजेचं आहे. ए ते एम पर्यंत, एमच्या खाली एन आणि एन पासून पुन्हा इकडं या दिशेनं झेड पर्यंत प्रत्येक अक्षराखाली अक्षर लिहित जायचं. त्यांच्या डोक्यावर त्यांचे नंबर द्यायचे इथं दिले त्याप्रमाणे. याचा अर्थ असा होतो, झेडचा उलट क्रमानं मोजत गेलं तर 1 नंबर आहे आणि सरळ क्रमानं मोजत आलं तर 26 नंबर आहे. तसंच एचा सरळ नंबर 1 आहे पण उलट क्रमांक नंबर त्याचा 26 आहे, असं त्याचा अर्थ होतो. आणि बरेचसे प्रश्न आपल्याला याच्या आधारे सहज सुटतात. आता आपल्याला या प्रश्न उत्तर काढताना बघा, एच आपल्याला इथं दिसतंय, इथलं पहिलं अक्षर आणि इथलं पहिलं अक्षर आपण पहिल्यांदा बघूया. एच 8 नंबर आहे, जी 7 नंबर आहे, म्हणजे 1 न कमी झालंय. मग इथलं पहिलं अक्षर आपलं आर आहे, ज्याचा नंबर एस आहे, ज्याचा नंबर 19 आहे. म्हणजे 1 न कमी झालं तर 18 होणार आहे आर. मग आर न सुरू होणारा आपल्याकडे एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. तोच या प्रश्नाचं उत्तर आहे. तरी पण आपण इतर 3 अक्षराचा संबंध जोडून बघणार आहोत. आता दुसरं अक्षर इथलं जे आहे ते के आहे आणि इथलं डी आहे. आता के आणि डी, के इथं आहे आणि डी इथं आहे, याच्यामधला जो अंतर आहे बघा, याचा नंबर 11 आहे, याचा नंबर 4 आहे, म्हणजे 7 न कमी झाले हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथलं दुसरं अक्षर जे आहे व्ही, त्याचा नंबर बघायचा. त्याचा नंबर किती आहे? 22. 22 मधून 7 कमी करायचे. इथं 7 न कमी झालं ना 11 पासून, तर 7 न कमी केले तर आपला 15 इथे. 22 मधून 7 गेले तर 15. आणि 15 नंबरचं अक्षर जे आहे ते ओ आहे, म्हणजे आरच्या पुढे ओ असणार आहे. त्याच्यानंतर आपण इथलं तिसरं अक्षर एन बघूया आणि इथलं ए. एनचा नंबर 14 आहे आणि एचा नंबर 1 आहे. 14 आणि 1 यांची वजाबाकी 13 येते. इथून अशी जर वजाबाकी केली तर ती 13 येते. मग आता इथं आपल्याला वाय आहे. वाय पासून तिसरं पुढच्या अक्षर गटातलं जे अक्षर असणार त्यांच्या 13चा नंबर फरक असणार. वायचा नंबर 25 आहे, बरोबर. वायचा नंबर 25 आहे. मग आपल्याला 13 न कमी करावं. 25 वजा 13 केलं तर 12 येतं आणि 12 नंबरचं जे अक्षर आहे ते यल आहे, म्हणजे याच्या पुढे यल येणार आहे. पुढे बघा, इथं क्यू आहे आणि इथं एक्स आहे. क्यू आणि एक्स मध्ये संबंध बघा. क्यूचा नंबर 17 आहे आणि एक्सचा नंबर 24 आहे, जो की 17 मध्ये 7 अधिक केलेला होतो. म्हणजे आपल्याला आता बीचा नंबर 2 आहे, बी मध्ये आपल्याला 7 अधिक करावं लागतील. इथं अधिक केलेत म्हणून 7च अधिक काय केलं तर 17 आणि 7 24 येतात, म्हणून 2 मध्ये 7 अधिक केलं तर आपल्याला 9 येतात आणि 9 नंबरला अक्षर जे आहे ते आय आहे. अशा पद्धतीनं आपण आधीच उत्तर ठरवलं होतं की पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 आपल्या समोर दिसतोय आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा प्रश्न वाचतोय बघा. BEHK या अक्षर गटाचा YVSP या अक्षर गटाशी ज्या प्रकारे संबंध आहे, त्याच प्रकारे CFIL या अक्षर गटाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर गटाशी संबंध असणार आहे. जर आपला अभ्यास नीट झाला असेल, आपलं निरीक्षण जिस्त असेल, आपण प्रत्येक गोष्ट समजून घेत असू, तर आपल्या प्रश्न उत्तर पटकन येते. इथं बघा, इथलं पहिलं अक्षर बी आहे आणि इथलं पहिलं अक्षर वाय आहे, जे की इथं आपल्याला एकाखाली एक दिसतात किंवा एका समोर समोर. इथलं दुसरं अक्षर ई आहे आणि इथलं व्ही आहे. आपण ई आणि व्ही कडे जर आलो तर आपल्याला हेही एकामेकाच्या समोरासमोर दिसत आहेत. पण तिसरं अक्षर जर एच बघितलं तर इथलं यस आहे. एच आणि यस इथं सुद्धा आपल्याला हे समोरासमोर दिसत आहेत. आणि मग के आणि पी जे चौथे अक्षर आहेत ते सुद्धा आपल्याला समोर समोर दिसत आहेत. बघा, दिसत आहेत का? दिसत आहेत. मग आपल्याला उत्तर जे पाहिजे त्या उत्तराकडे जाण्यासाठी आपल्याला सीच्या समोर जे अक्षर आहे, सीच्या समोर जे आहे ते एक्स आहे. एक्स न सुरू होणारे सगळेच पर्याय आहेत, म्हणजे इथं निघत नाही. आपण एफ कडे आलो, एफच्या समोर आपल्याला यू दिसतंय, म्हणजे एक्सच्या पुढे यू असायला पाहिजे. या 2 पर्यायात आहे, या 2 पर्यायात नाही, हे आपल्या कामाचे नाहीत. आता आपण आय कडे आलो, आयच्या समोर आपल्याला काय दिसतंय बघा, आयच्या समोर आपल्याला आर दिसतंय.
जे की इथं आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे नक्की आहे. तरी पण आपण एलचं बघूया. एलच्या समोर आपल्याला काय दिसतात बघा, एलच्या समोर आपल्याला ओ दिसतात, म्हणजे इथं ओ पण दिसत आहेत. सीच्या समोरचे एक्स दिसत आहेत, एफच्या समोरचे यू दिसत आहेत, आयच्या समोरचे आर आहेत आणि एलच्या समोरचे ओ आहेत. एक्स यू आर ओ जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहेत. बघा, या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. आपला पुढचा तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आपला असा आहे बघा, मास्टर म्हणून शब्द आहे MEASTER यांचा किंवा या अक्षर गटाचा OCEU VGT या अक्षर गटाशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्या पद्धतीचा संबंध या लेबर LABOER लेबर म्हणजे कष्ट किंवा काम किंवा कामकरी आणि या अक्षर समूहाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर समूहाशी संबंध आहे. आणि आपल्याला नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे अशा प्रश्नासाठी आपली नेहमीची एबीसीडी लिहूनच घ्यायची आहे. ती अशी आहे बघा, फोटोच्या रूपात मी काढून ठेवलेलं आहे. ही एबीसीडी लिहायचा आणि याच्यानुसार जर सराव केला तर आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळतात. आता इथलं एम आणि इथलं ओ आपण पहिलं अक्षर बघतोय. पहिलं अक्षर जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एम आणि ओ यांच्याकडे आपण बघूया. एम आणि ओ आपल्याला कुठे दिसत बघा, एमचा नंबर 13 आहे आणि ओचा नंबर आपल्याला 15 आहे. म्हणजे 13 आणि 15 2 वाढलेत इथं बघा. इथं म्हणजे आपण पहिल्यांदा लिहू +2. परत ए आणि सी दिसतंय, ए आणि सी. इथं 1 आणि 3 म्हणजे इथं सुद्धा +2 झाले. पुन्हा आपण यस कडे येतोय. यस आणि यू, यस आणि यू. यसचा नंबर 19 आहे, यूचा नंबर 21 आहे. म्हणजे इथं सुद्धा नंबरमध्ये 2 वाढलेत. त्याचप्रमाणे इथं टी आणि व्ही आहे. टीचा नंबर 20 आहे आणि व्हीचा नंबर 22 आहे. म्हणजे इथं सुद्धा 2 वाढलेत. त्याच्यानंतर आपल्याला ई आहे, ईचा नंबर 5 आहे आणि इथं पुढचं आपल्याला जी मिळालंय त्याचा नंबर 7 आहे. म्हणजे इथं सुद्धा 2 वाढलेत. आणि आर ज्याचा नंबर 19 आहे आणि त्याच्या पुढे जे टी आहे त्याचा नंबर 18 आणि 20 इथं सुद्धा 2 वाढलेत. म्हणजे इथला अक्षरगट आणि इथला अक्षरगट प्रत्येक अक्षर 2 नंबरनं पुढे गेलेलं आपण इथं शोधून काढले. मग त्याच पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. मग आता आपल्याला एल या अक्षरापासून सुरुवात करायची आहे. एल अक्षरापासून जर सुरुवात केली तर आपल्याला पहिलं अक्षर काय मिळतं बघा. एलचा नंबर किती आहे 12. त्याच्यात 2 आधी केले म्हणजे 14. 14 नंबरला एन आहे. एचा नंबर 1 आहे, त्याच्यात 2 आधी केले म्हणजे 3 आले. 3 नंबरला सी आहे. एन नंतर सी असणारे पर्याय किती आहेत. एन नंतर सी नाही, एन नंतर सी नाही, एन नंतर सी नाही. इथं आपलं उत्तर फायनल झालं की पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. परंतु आपण पुढची अक्षर बघायची, घाबरायचं नाही. आता बीचा नंबर किती आहे 2. आपण आधी किती करतोय 2, अधिक 2 केल्यानंतर 4 मिळतात. म्हणजे एनच्या पुढे डी पाहिजे. त्याच्यानंतर इथलं ते पुढचं अक्षर चौथं जे ओ आहे, ओचा नंबर 15 आहे, त्याच्यात 2 आधी केले तर 17. 17 नंबरला क्यू आहे. त्याच्यानंतरचं अक्षर यू आहे, यूचा नंबर 21 आहे, त्याच्यात 2 आधी केले तर 23 मिळतात. 23 नंबरला डब्ल्यू आहे म्हणून पुढे डब्ल्यू लिहिलं. आणि शेवटला आर आहे. आरचा नंबर आपल्याला 18 आहे. 18 मध्ये जर आपण अधिक 2 केले तर 20 होतात. 20 नंबरला टी आहे. आणि मग आपल्याला अक्षरगट कसा मिळाला बघा, NCDQWT. NCDQWT आधीच आपण निश्चित केलं की याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला सापडते. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4. आपला प्रश्न क्रमांक 4 असा आहे बघा, HJLN या अक्षर समूहाचा PRTV या अक्षर समूहाशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध BDFH या अक्षर समूहाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर समूहाशी आहे. आपल्या ठरण्याप्रमाणे एबीसीडी ए ते एम पर्यंत लिहायची, त्यांच्या डोक्यावर त्यांचे नंबर द्यायचे. एमच्या बरोबर खाली लिहून उलट क्रमाने प्रत्येक अक्षराच्या खाली झेड पर्यंत लिहायचं आणि त्यांच्या खाली 14 ते 26 नंबर द्यायचे. अशा प्रकारे जर आपण कच्च्या कामाच्या ठिकाणी लिहून काढलं तर अक्षरमालिकेत क्रमाने येणारं अक्षर किंवा समसंबंध किंवा अक्षरातले विसंगत अक्षर या प्रकारचे प्रश्न सोडवताना हे उपयोगी पडणार आहे. आता आपण या दोन्हीमध्ये तुलना करणार आहोत. या दोन्हीमध्ये तुलना करत असताना आपण एचचा नंबर बघूया. एचचा नंबर 8 आहे
आणि या पीचा नंबर 16 आहे. जेचा नंबर बघूया आपण. जेचा नंबर किती आहे? 10 आहे. त्याच्या पुढे आपल्याला आर आहे. आरचा नंबर 18 आहे. त्याच्यानंतर एलचा नंबर आपल्याला माहित आहे, एल 12 नंबरला आहे. आणि त्याच्या पुढे जे टी आहे त्या टीचा नंबर 20 आहे. त्याचप्रमाणे एन या अक्षराचा नंबर 14 आहे. त्याच्या पुढे त्याच्यासाठी जे चौथ्या नंबर इथं आलेला आहे ते व्ही आहे आणि व्हीचा नंबर 22 आहे. यांच्यामध्ये निरीक्षण केलं तर 8 न वाढलंय, 8 न वाढलंय, 8 न वाढलंय, 8 न वाढलंय, म्हणजे प्रत्येक ठिकाणी +8 झाले. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला यांच्या नंबरपेक्षा 8 न अधिक नंबर असणारे अक्षर आपल्याला शोधावे लागतील. बीचा नंबर 2 आहे, त्याच्यात अधिक 8 केले तर आपल्याला 10 होतात. आणि 10 नंबरला जे अक्षर आहे ते आहे जे. मग जे न सुरू होणारे पर्याय आपल्याकडे किती आहेत बघा. हा नाही. आता आपला दुसरा जे अक्षर आहे ते 4 आहे, डी. त्याच्यात आपण अधिक 8 केले तर आपल्याला 12 मिळतात. आणि 12 नंबरला आपल्याला यल आहे. जे नंतर आपल्याला यल पाहिजे. जे नंतर यल इथं दिसत नाही, इथं दिसत नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असणार. तरी पण आपल्याला पुढे जायचं आहे. एफचा नंबर आपल्याला 6 आहे. प्रत्येकात आपण 8 केलं तर 6 मध्ये 8 अधिक केलं तर 14 मिळतात. 14 नंबरला एन आहे, म्हणजे जे यल त्याच्या पुढे एन असणार आहेत. आणि शेवटचं एचचा नंबर 8 आहे. 8 मध्ये 8 अधिक केले तर 16 होतात. आणि 16 नंबरला काय आहे? पी आहे. म्हणजे जे यल एन पी, जे यल एन पी अशा अक्षरांचा गट आपला उत्तर म्हणून येतोय, जो आधीच आपण निश्चित केलेला होता. पुढचं प्रश्न बघूया, 5वा. या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला नेहमीप्रमाणे पहिल्यांदा एबीसीडी असणं गरजेचं आहे. आपण एबीसीडी घेतली आणि आता एबीसीडी घेतल्यानंतर आपण प्रश्न पुन्हा एकदा वाचूया. प्रश्न बघा काय आहे. WRITE या अक्षर गटांचा JEVGR या अक्षर गटाशी ज्या पद्धती संबंध आहे त्याचप्रमाणे रॉंग RONG रॉंग म्हणजे चुकीचे या अक्षर गटाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर गटाशी संबंध आहे. आता आपण इथलं पहिलं आणि इथलं पहिलं अक्षरांची तुलना करू. डब्ल्यूचा नंबर 23 आहे आणि इथलं पहिलं जे आहे जे त्याचा नंबर 10 आहे. म्हणजे 23 आणि 10. इथला आर आणि ई. आरचा नंबर किती आहे बघा. आरचा नंबर 18 आहे आणि ईचा नंबर किती आहे बघा 5 आहे. त्याच्यानंतर आईचा नंबर बघा, तिसरा अक्षर आईचा नंबर 9 आहे आणि व्हीचा नंबर किती आहे 23 आहे. सॉरी, व्हीचा नंबर 22 आहे. पुढे आपल्याला टीचं बघायचं आहे. टीचा नंबर किती आहे बघा. टीचा नंबर 20 आहे. चौथा अक्षर जीचा नंबर बघा 7 आहे. त्याच पद्धतीनं शेवटचा अक्षर ई ज्याचा नंबर 5 आहे. शेवटचा अक्षर आर ज्याचा नंबर 18 आहे. यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतंय इथं 13चा फरक आहे, इथं 13चा फरक आहे, इथं 13चा फरक आहे, इथं 13चा फरक आहे, इथं पण 13चा फरक आहे, म्हणजे 13चा फरक आहे. आता डब्ल्यू पासून आपण 13चा फरक, डब्ल्यू आपल्याला 23 नंबरला आहे, म्हणजे इथं डब्ल्यू साठी जे पहिल्यांदा होतं जे की 10 नंबरला आहे, म्हणजे 23 वजा 13 10 नंबरला जे आहे. जे न उत्तर सुरू होणार आहे. पुढे आर, इथं आरचा आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. आर साठी काय दिलेलं आहे ई, म्हणजे जे नंतर ई पाहिजे. जे नंतर ई इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. आता ओ, आपण ओचा नंबर आपल्याला माहित आहे किती आहे 15. 15 मधून जर आपण 13 वजा केले, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला 13 वजा केलं तर 2 मिळतात आणि 2 नंबरला बी आहे. म्हणजे जे ई नंतर बी पाहिजे, जे आपल्याला इथं दिसतंय, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. आपण पुढच्या अक्षराचं जरी बघितलं तरी येतंय. यांचा नंबर 14 आहे. 14 मधून आपण 13 वजा केले तर आपल्याला 14 मधून 13 वजा केले तर आपल्याला 1 मिळतात आणि 1 नंबरला ए आहे.
म्हणजे पुढे ए यायला पाहिजे. त्याच्यानंतर जी, जीचा नंबर आपल्याकडं 7 आहे आणि 7 मधून 13चा फरक असायला अधिक 13 किंवा वजा 13 केले तर आपल्याला अधिक 13 केल्यानंतर टी हे 20 नंबरचं अक्षर मिळतंय. त्याच्यामुळं त्याच्या पुढे ते लिहिलं. मग बघा JEBAT, JEBEAT पहिल्या क्रमांकाचं उत्तर येते. त्याच पद्धतीने आपण पुढचं 6वा प्रश्न बघूया. आपला 6वा प्रश्न सोडवताना सुद्धा आपल्याला आपली अक्षरमालिका पाहिजे. अक्षरमालिका आपण कशी लिहितोय आपल्याला माहित आहे. ए ते झेड पर्यंतची अक्षर लिहित असताना ए ते यम सलग लिहितो. यमच्या खाली यन लिहून यन उलट दिशेनं प्रत्येक अक्षराच्या खाली झेड पर्यंत लिहित जातो आणि प्रत्येकाच्या डोक्यावर त्यांचे क्रमांक लिहितो. आता EJOT आणि VQLG यांच्यामधला संबंध आधी बघू. ईचा नंबर 5 आहे, त्यासाठी इकडलं पहिलं व्ही आहे. बरोबर आपण लक्ष दिलं तर ईच्या खाली आपल्याला व्ही दिसतंय. आपण पुन्हा जे कडे जाऊ. इथं जे आहे, जेच्या खाली आपल्याला क्यू आहे. जे इथं 2 नंबरला आणि इथं 2 नंबरला सुद्धा क्यूच आहे. बघा ओ, इथं ओ आहे. ओच्या विरुद्ध आपल्याला EL दिसत आहेत. म्हणजे ओला इथं तिसरं अक्षर EL आहे. परत चौथं अक्षर टी आहे. टी आणि टीच्या विरुद्ध जी आहेत. बघा विरुद्ध समोरासमोरच्या जोड्या लागल्यात म्हणजे यांच्या विरुद्ध असणाऱ्याच्या जोड्या. आता बीच्या विरुद्ध काय आहे बघा, बीच्या विरुद्ध वाय. जीच्या विरुद्ध काय बघा, जीच्या विरुद्ध टी. एलच्या विरुद्ध ओ आणि क्यूच्या विरुद्ध क्यू कुठे बघा जे. वाय टी ओ जे, वाय टी ओ जे. तुम्ही लिहून घेत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढचा 27वा प्रश्न बघूया. प्रश्न 27वा सुद्धा आपल्याला सोडवायचा असेल तर आपली नेहमीची अक्षरमालिका आपल्याला पाहिजेच. अक्षरमालिकेच्या आधारे ही कच्च्या कामाच्या ठिकाणी सुरुवातीला लिहून काढायची. स्पर्धा परीक्षेला किमान 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका मिळते. प्रश्नपत्रिकेचा पाठीमागचा भाग कोरा असतो. त्या कोऱ्या भागावर बेल पडायच्या आधीची 10 मिनिटं आपल्याला असतात. तिथं अशा पद्धतीची एबीसीडी तुम्ही लिहून घेतली तर तुमचा फायदा होईल. आता इथं बघा DEAD या अक्षरगटाचा WVZW आणि FGCF या अक्षरांचा संबंध शोधायचा. आता इथं पहिलं डी आहे आणि इथं पहिलं डब्ल्यू आहे. म्हणजे बघा इथं डी आणि डब्ल्यू ची जोडी लागली. इथं दुसरं ई आहे, इथं व्ही आहे. ई आणि व्ही ची जोडी लागली. त्याच्यानंतर ए आहे आणि इकडे झेड आहे, ही जोडी लागली. आणि पुन्हा डी आणि डब्ल्यू म्हणजे इथं सुद्धा समोरासमोर अक्षरांच्या जोड्या लागलेत. मग आपल्याला समोरासमोर एफच्या समोर काय बघा यू आहे. उत्तर आपलं यू न सुरू होणार आहे, इथं नाही. आता जीच्या समोर काय बघा, जीच्या समोर टी आहे. यू नंतर टी पाहिजे. यू नंतर इथं टी नाही, यू नंतर इथं टी नाही. म्हणजे हे उत्तर आपलं आहे. तरी आपण तिसऱ्या अक्षराचं बघू. सीच्या समोर आपल्याला एक्स आहे म्हणजे त्याच्यानंतर एफ, एफच्या समोर आपल्याला यू आहे. UTXU बघा आधीच उत्तर निश्चित केलं होतं त्या पद्धतीत उत्तर आलं. पुढचा 8वा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला नेहमीची अक्षरमालिका लागणार आहे. आपण अक्षरमालिका घेऊया. ही अक्षरमालिका नेहमी कच्च्या कामाच्या ठिकाणी लिहायची. विसंगत अक्षर, क्रमाने येणारे अक्षर आणि सहसंबंधाचे अक्षर यासाठी ती उपयोगी पडते. परीक्षेत किमान 4 ते 5 प्रश्न या घटकावर एकत्रित असतात. त्यासाठी ही आपल्याला उपयोगी पडते. आणि आधीचा जो अतिरिक्त वेळ असतो तिथेही लिहून काढायचे आहे. आता बघा इथं ACCE आणि EGGE यांच्यामध्ये संबंध आहे. तसाच संबंध IKKM आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षराशी असणार आहे. I ए आणि ए ला पुढचं इकडलं पहिलं ई आहे, यांच्यात अधिक 5 झालेत. इथं पुन्हा सी आहे, सीचा नंबर 3 आहे. त्याच्या पुढे जी दिलेत, जीचा नंबर 7 आहे. म्हणजे 3 वरून 7 झाले, अधिक 4 झालेत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सी सी आणि जी जी आहे, अधिक 4 झालेत. त्याच्यानंतर ई आहे, ई पासून आय, अधिक 4 झालेत. म्हणजे पहिल्यांदा अधिक 5 आहेत आणि पुन्हा नंतर अधिक 4 आहेत. मग त्या पद्धतीने बघूया आपण
आयचा नंबर किती आहे 9, अधिक 5 केले तर आपल्याला 14 मिळतील आणि 14 नंबरला एन आहे. म्हणजे आपलं उत्तर एन न सुरू होणार आहे. एन न सुरू होणारे उत्तर आपल्याकडं 2 आहे. त्याच्यानंतर के या अक्षराचा क्रमांक 11 आहे. आपण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या अक्षराला 4 न वाढवलं होतं. ये दुसऱ्या अक्षरासाठी आपल्याला 4 न वाढवायचं. 11 मध्ये अधिक 4 केले तर आपल्याला 15 मिळतात आणि 15 नंबरला आपला ओ आहे. म्हणजे एन नंतर 2 वेळा ओ असायला पाहिजे. एन नंतर 2 वेळा ओ हित आहे. म्हणजे पर्यायाचं प्रश्नाचं उत्तर हे असणार आहे. हे नाही तरी पण आपण यमचं बघूया. तिसऱ्या अक्षराला सुद्धा 4 नच वाढवलं होतं. यम पासून 4 अक्षर. यमचा नंबर किती आहे 13 आहे. 13 मध्ये 4 अधिक केले 17 मिळाले. तर इथं ई मध्ये अधिक 4 केले. ई मध्ये अधिक 4 केल्यानंतर 9 मिळाले होते. मग यम मध्ये 13 मध्ये आपल्याला किती अधिक करायचे 4 अधिक करायचे. 13 मध्ये 4 अधिक केल्यानंतर आपल्याला क्यू मिळते. परंतु इथं तशा प्रकारचा पर्याय नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हाच अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथं आपला काय घोळ होतं का बघू आपण. थांबा घोळ झाल्यासारखं वाटायलंय मला. एकच मिनिट. ये आणि ई अधिक 4 आहे. आपण अधिक 5 म्हणतोय. सॉरी. पर्याय आपला चुकतोय. असा विचार करताना चुकतोय. बघा ये आणि ई इथं काय आहे. मी अधिक 5 म्हणलो होतो पण इथं सुद्धा अधिक 4 आहे. म्हणजे प्रत्येक अक्षराला अधिक 4 केले. आय मध्ये अधिक 4. आयचा नंबर 9 आहे. 9 मध्ये जर अधिक 4 केले तर आपल्याला 13 मिळतात आणि 13 नंबरला यम आहे. म्हणजे यम न सुरू होणारा पर्याय असणार आहे. हा पर्याय नाही आणि हा पर्याय नाही. त्याच्यानंतर आपण केचं जर काढलं होतं ओ अधिक 4 न. केचा नंबर 11 अधिक 4 केले तर 15 नंबरला आपल्याला ओ आहे म्हणून 2 वेळा ओ आलं. आणि परत यमचा नंबर 13 आहे. 13 मध्ये अधिक 4 केले तर 17 नंबर क्यूचा आहे. एम ओ क्यू अशा पद्धतीने उत्तर येणार आहे. थोडीशी गपलत झाली समजून घ्या. पुढचा आपला 29वा नंबर प्रश्न. 29वा प्रश्न आताच्या प्रश्नाच्या स्वरूपाचाच आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला नेहमीची अक्षरमालिका लागणार आहे. आपण ती अक्षरमालिका लिहून घ्यायची आहे. आणि बघा प्रश्न काय आहे. आय के एल या अक्षर समूहाचा JLL एम या अक्षर समूहाशी संबंध आहे. तशाच SUU व्ही या अक्षर समूहाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर समूहाशी प्रश्न. मग आपण आय आणि इथलं पहिलं बघूया. आयचा नंबर 9 आहे. जेचा नंबर 10 आहे. कितीनं वाढलं बाळांनो 1 न वाढलंय. केचा नंबर 11 आहे. पुढच्या एलचा नंबर 12 आहे. कितीनं वाढलंय म्हणजे हे 3 अक्षर 1 न वाढत गेले. एलचा नंबर 12 आहे. एमचा नंबर 13 आहे. अधिक 1 झाले. म्हणजे प्रत्येक अक्षर 1 न वाढलंय. म्हणजे एसचा नंबर आपला 19 आहे. 20 नंबरचं टी आधी घ्यावं लागेल. 1 न वाढवायचं. यूचा नंबर 21 आहे. 1 न वाढवलं तर 22 होणार. 22 नंबरला व्ही आहे. त्याच्यामुळे व्ही डबल येणार. आणि परत व्हीचा नंबर 22 आहे. 1 न वाढवलं की 23 नंबरला डब्ल्यू आहे. म्हणजे TVW आपल्याला पर्याय क्रमांक 4 ला दिसतंय. अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर आपल्या पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. इथं आपल्याला नेहमीच्या अक्षरमालिका लागेल असं मला वाटत नाही. का प्रश्न वाचल्या माझ्या असं लक्षात येतं किंवा बघितल्या असं लक्षात येते. बघा इथं जे अक्षर आहेत FIGUR FGIRU सेम अक्षर आहेत. फक्त अक्षरांचे क्रम बदललेत. त्याच पद्धतीनं स्ट्रेस STREES या अक्षरांचा क्रम बदलून आपल्याला पुढचे अक्षर असणार आहेत. मग इथं काय झालं बघा. ला पहिलं कायम ठेवलंय. म्हणजे आपल्याला सुद्धा पहिल्या ला यस कायम ठेवावं लागेल. यसनं चालू होताना उत्तर असणार आहे. हे नाही. आपण पुढे बघूया. 2 नंबरचं जे आय होतं ते 3 नंबरला गेलंय. म्हणजे इथलं जे टी आहे 2 नंबरला ते 3 नंबरला जाणार आहे. इथलं जे जी 3 नंबरला होतं ते 2 नंबरला आहे. इथलं जे आर 3 नंबरला आहे ते 2 नंबरला येणार आहे. SRT
या पद्धतीचा पर्याय आपल्याकडे दिसतंय का बघा, SRT 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 इथं दिसतंय. पुढे बघूया आपण, इथलं जे U 4 नंबरचं होतं ते 5 नंबरला गेले आणि इथलं जे R 5 नंबर होतं ते 4 नंबरला आहे. म्हणजे हे E शेवटी जाणार आणि हे S आधी येणार, म्हणजे SE शेवटी असणार. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे योग्य किंवा अचूक म्हणून काढू शकतो. आता पुढे 11वा प्रश्न बघूया. 11वा प्रश्न आपला IJL आणि MNP यांच्यामध्ये जसा संबंध आहे तशा प्रकारे संबंध असणारे 2 अक्षरांसमूहांचा गट आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला IJL यात आणि MNP यातला संबंध शोधण्यासाठी आपली नेहमीची एबीसीडी आपण पाहूया. नेहमीच्या एबीसीडीमध्ये आपल्याला काय सांगितलं बघा, आयचा नंबर 9 आहे, जेचा नंबर आपला 10 आहे आणि एलचा नंबर आपल्या 12 आहे. पुढे काय झालं बघा, इथलं पहिलं जे आहे एम त्याचा नंबर 13 आहे, पुढे एन आहे, एनचा नंबर 14 आहे आणि पुन्हा पी आहे, पीचा नंबर 16 आहे. म्हणजे अधिक 9 आणि 13, 10 आणि 14 आणि 12 आणि 16 अधिक 4 झालेला अक्षर गटाचा संबंध आहे. मग आपण पर्यायातल्या अक्षर गटाचं पुन्हा बघूया. आता कसं करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला आरचा नंबर बघावा लागेल. आपण पहिल्या पर्यायाकडून जाणार. पहिल्या पर्यायात आरचा नंबर किती आहे बघा, 18. 18च्या पुढे 22 नंबर पाहिजे आहे. एसचा नंबर किती आहे, 19. 19च्या पुढे 23 नंबर पाहिजे, 4 नंबर वाढवायचा आहे. 23 नंबरला काय आहे आपल्याकडे, डब्ल्यू. म्हणजे इथं 2 नंबरला डब्ल्यू पाहिजे होतं, जे नाही, म्हणून हे असू शकत नाही. आपण याच्याकडे आलो. क्यूचा नंबर किती आहे बघा, क्यूचा नंबर 17 आहे. त्याच्यात जर 4 अधिक केले तर आपल्याला 21 मिळतं, म्हणजे पुढचं अक्षर यू पाहिजे. आता आपण 2 नंबरच्या अक्षराचं बघतोय. 2 नंबरला आपला 18 आहे. प्रत्येक अक्षराला आपण 4 न वाढवलं होतं. 18 मध्ये 4 अधिक केलं तर 22 होतात. 22 नंबरला व्ही आहे, पुढे व्ही आहे. छान, ओके. त्याच्यानंतर आपण टी कडे येऊया. टीचा नंबर 20 आहे. 20 मध्ये आपण अधिक 4 केले तर आपल्याला 24 मिळतात. 24 नंबरला एक्स आहे, जे की इथं आहे. म्हणजे अधिक 4 होणारा गट आपल्याला इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. बाकीचे पर्याय आपल्याला चेक करण्यात वेळ घालवायचा नाही. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचा पर्याय मिळालेला आहे. आपण पुढे जाऊया. जरी चेक केलं तर आपल्याला तो पुढे अधिक 4चे 2 गट मिळणार निश्चितपणे नाहीत. त्यामुळे पुढचा प्रश्न 12वा प्रश्न सुद्धा 3 अक्षरांच्या गटाचा आहे, ज्यामध्ये आपल्याला MAT हे अक्षरं दिलेत, त्याचबरोबर NCW ही अक्षरं दिलेली आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला MAT याचा संबंध NCW आहे आणि APE याचा अक्षर गटाचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर गटाचे आहे. त्यासाठी आपल्याला नेहमीच्या पद्धतीची एबीसीडी घ्यावीच लागणार आहे. ही एबीसीडी अक्षर मालिकेच्या संदर्भाने आलेल्या प्रश्नासाठी खूप उपयुक्त ठरते. हिचा सराव करणं अपेक्षित आहे, करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही याचा सराव करावाच लागेल. आता बघा, आपण प्रश्नाच्या उत्तराकडे जातोय. मॅट यातलं पहिलं जे अक्षर आहे, यातलं जे पहिलं अक्षर आहे ते आहे यम. यमचा नंबर बघा 13 आहे. थोडस मोबाईलची स्क्रीन प्रॉब्लेम द्यायला लागलेली आहे. 13 आहे. एचा नंबर 1 आहे आणि टीचा नंबर 20 आहे. पुढच्या अक्षरातले बघा, एनचा नंबर किती आहे, 14 आहे. सीचा नंबर किती आहे, 3 आहे आणि डब्ल्यूचा नंबर किती आहे, 23 आहे. आता इथं बघा, इथं वाढ 1ची आहे, इथं वाढ अधिक 2ची आहे आणि इथं वाढ अधिक 3ची आहे. म्हणजे क्रम वाढलेत. इथं एच्या पुढे एचा नंबर 1 असल्यामुळे 3 नंबरचं अक्षर आहे. एन अपेक्षित आहे का 1 नंबरचं अक्षर, त्याच्यात वाढ कितीची होणार आहे, अपेक्षित आहे 1ची, तर 2 येणार आहेत. आणि मग 2 नंबरला बी आहे. बी ने सुरू होणारे आपल्याकडे 3 पर्याय आहेत. आता इथं बघा, इथलं आपण इथं ए आणि इथलं हे जर बघितलं तर आपल्याला ए साठी सी दिसतंय आणि मग ह्या ए साठी आपण सी घेतलं तर आपलं हे उत्तर चुकतंय. काय होतंय, चुकतंय. म्हणून या पद्धतीने लिहायचं आहे. आता पुढे बघा, पीचा नंबर किती आहे आपल्याला, 16 आहे. 2 नंबरचा अक्षराचा कितीनं वाढलेला आहे, 2 न वाढलेला आहे. 18 नंबरला काय आहे,
आर, बी आर, त्याच्यानंतर आपल्याला 3 नंबरचे अक्षर काढायचं आहे. 3 नंबरचं अक्षर 3 वाढलं होतं. ईचा नंबर आपला 5 आहे. 5 अधिक 3 केले तर आपल्याला 8 मिळतात आणि 8 नंबरला काय आहे, एच आहे. म्हणजे बी आर आणि एच ही अक्षरं जी की पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसत आहेत. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला नेहमीची आपली जी एबीसीडी आहे ती घेणं अपेक्षितच आहे. प्रश्न बघितल्यानंतर सरावाने हे सगळं लक्षात येतं की प्रश्न कसा सुटतो. आता बघा, या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला एडी बी सी ही अक्षरे दिलीत आणि त्याचा संबंध WZXY या अक्षर गटाशी आणि पुढे विचारलं EHFG या अक्षर गटाचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर गटाशी आहे. या प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्याला परत एकदा या अक्षर मालिकेचा उपयोग करून घ्यावा लागणार आहे. मग आता बघा, इथं ह्या अक्षराचं नीट निरीक्षण करा. ही अक्षरं A B C D हीच आहेत आणि या अक्षराचं नीट निरीक्षण करा, WXYZ असे आहे. बरोबर आहे का बघा. मग आता ह्यातला शेवटचा जो 4 नंबरचा आहे तसं उलट 4 नंबरच्या अक्षरापासून क्रमांक चालू होते आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं उलट आणि सुलट नंबर बघा. या डब्ल्यूचा जर सलग मोजत गेलं तर 23 नंबर आहे आणि उलट मोजत गेलं तर 4 नंबर आहे. या डीचा सलग मोजत गेलं तर 4 नंबर आहे, उलट मोजत गेलं तर 23 नंबर आहे. आणि मग अशा अक्षरांचा इथं क्रम लावलेला आहे. आता ते कसं केलंय हे बघायचं. इथं 4 म्हणजे सलग 4 गेले, इकडून सलग उलट 4 गेले. म्हणजे आता आपल्याला ईचा नंबर किती आहे बघा, 5. ही अक्षर सुद्धा अशी दिली, इथली नीट बघा, E F G H. यांचे नंबर बघा. ह्यातला शेवटचा नंबर कोणता आहे, H. E F G H हितपर्यंत गेले. ही कसं आलंय, ABCD हितपर्यंत आलंय आणि पुन्हा पुढचा गट कसा झालाय, डीच्या खालच्या अक्षराकडे इकडे गेलाय. मग हा अक्षर गट कसा आहे, EFGH हितपर्यंत गेलाय. मग माघारी आपल्याला हितनं इकडे यावं लागलं 4 अक्षर, STUV आणि STUV असा अक्षर गट आपल्याला दिसतोय का, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला STUV हाच अक्षर गट दिसतोय. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या पद्धतीची एबीसीडी लिहिणं किती गरजेचं आहे. प्रश्न 14 बघूया. प्रश्न क्रमांक 14 मध्ये आपल्याला किटकॅट KITCAT हा अक्षर समूह दिला, त्याच्याबरोबर CATTIK हा अक्षर समूह आहे. परत यांच्यातल्या संबंधाप्रमाणे TENTOP या अक्षर समूहाशी संबंध असणारा अक्षर समूह शोधायचा आहे. इथं काय केलेलं असते बघा, आपण असं उत्तर निघतंय का बघूया. पहिल्यांदा ये शेवटचे 3 अक्षर पहिल्यांदा घेतलेत. शेवटचे 3 अक्षर आपण पहिल्यांदा घेऊया, TOP. त्याच्यानंतर ही जी 3 अक्षर आहे ती उलट क्रमाने लिहिले. त्यातलं पहिल्यांदा K शेवटी लिहिले, म्हणून यातलं शेवटी P, नंतर E आणि नंतर N. मग असा आपल्याला पर्याय दिसतो का बघा. पर्यायामध्ये टॉप TOPNEP आपल्याला दिसतोय तशा प्रकारचा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. म्हणजे आपलं उत्तर 34व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 आहे हे निश्चित होते. कसं उत्तर काढलंय ते बघा परत एकदा. अक्षरांचं निरीक्षण, आपली निरीक्षण शक्ती चांगली पाहिजे. मला हे वाचल्या असं लक्षात आलं बघा, तिथला हा जो 3 अक्षराचा समूह आहे तो इथं तसाच पहिल्यांदा आलाय आणि या 3 अक्षराचा क्रम बदलून पुढे लिहिले. ते क्रम बदलताना काय केलं, इथलं 3 अक्षरातलं पहिलं शेवटी लिहिलंय, मधलं मध्येच आहे आणि तिसरं पहिल्यांदा घेतलं. मग आपण आपल्याला विचारलेल्यासाठी सुद्धा करूया. हा TOP पहिल्यांदा घेतला,
आणि राहिलेला हा जो अक्षर समूह आहे त्यातलं शेवटचं पहिल्यांदा म्हणल्यानंतर एन येणार आहे, मधलं मधीच, आणि हे जे पहिलं आहे ते शेवटी TOP NEP, आणि मग असा पर्याय आपला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. अशा पद्धतीने आपण प्रश्नाची उत्तर काढू शकतो. पुढचा 35वा प्रश्न बघूया. प्रश्न बघा, सोपा आहे. DRIVE अक्षर गट आहे, त्याचा EIDRVE या अक्षर गटाशी संबंध आहे. अशाच प्रकारचा संबंध आपण पहिल्या प्रश्नपत्रिकेत बघितलेला अक्षर समूहाच्या, त्यासाठी BEGUM या अक्षर गटाचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर गटाशी आहे. आधी यातला संबंध शोधावा लागेल. निरीक्षणातून असं लक्षात येतंय की ह्या जी 5 अक्षर आहेत तीच 5 अक्षर येत आहेत, परंतु त्यांचा क्रम चेंज केलाय. म्हणजे हीच 5 अक्षर इथल्या विशिष्ट क्रमानुसार आपल्याला पुढे घ्यावी लागणार आहे. मग आपण बघू, D, R, I, P आणि E ही आपली 5 अक्षर आहेत. हे जे शेवटचं E आहे ते पहिल्यांदा घेतलंय. 3 नंबरचं जे I आहे ते 2 नंबरला घेतलंय. त्याच्यानंतर पहिलं D आहे ते 3 नंबरला घेतलंय, आणि 4 नंबरचं V शेवटी गेलंय, आणि 2 नंबरचं R 4 नंबरला आलंय. आता आपण असंच करूया, इथं BEGUM इथं काय केलं होतं, शेवटचं पहिल्यांदा घेतलं होतं, शेवटचं M पहिल्यांदा असणार आहे. M न सुरू होणार आपल्याकडे पर्याय किती आहेत बघा. झालं आपलं उत्तर. तुम्ही म्हणाल सर असं कसं, मग आपण परत बघूया. 3 नंबरचा I 2 नंबरला घेतलं, इथलं 3 नंबरचं जे अक्षर आहे G ते 2 नंबरला येणार. आलं का बघा, 2 नंबरला M G आलं का इथं. त्याच्यानंतर इथं काय केलं होतं, जे 1 नंबरचं अक्षर आहे ते 3 नंबरला घेतलं होतं. 1 नंबरचं अक्षर इथं B आहे, म्हणजे इथं MG नंतर B येणार आहे. त्याच्यानंतर ह्या अक्षरांचे क्रम बदलले होते, म्हणजे राहिलेले जे 2 अक्षर आहेत त्यांचे क्रम बदलले होते. त्यात काय केलं होतं, हे पहिलं 4 नंबरला, दुसरं 4 नंबरला घेतलं होतं, म्हणजे त्याच्यानंतर काय येणार आहे E. इथं बघा, दुसरं जे R आहे ते इथं 4 नंबरला घेतलंय, म्हणजे इथलं दुसरं E इथं 4 नंबरला येणार, आणि राहिलेलं जे अक्षर आहे U ते शेवट, म्हणजे MGBEU अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. लक्षात आलं. पुढे बघा, 35वा प्रश्न झाला. 36वा प्रश्न बघूया. हा प्रश्न सोडवण्यासाठी मात्र आपल्याला आपली नेहमीची ABCD लागणार आहे. नेहमीची ABCD जर बघितली तर आपल्या असं लक्षात येईल बघा, इथं काय केलेलं आहे, हे अक्षरगट आणि हे अक्षरगट आपण निरीक्षण करू. इथं बघा BY आणि DW एक सोडून असे गट घेतले. त्याच्या पुढचा गट कसा केलाय बघा, D संपल्यानंतर एक सोडले, FU आणि HS एक सोडून पुन्हा HS घेतले. हे सोडलंय, इथं हे सोडलंय, इथं हे सोडलंय. आता बघा, इथं आपल्याला विचारलेल्यासाठी उत्तरासाठी जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, AZ दिलंय आपल्याला, त्याच्यानंतर हे सोडलंय आणि हे घेतलंय पहिल्या गटासाठी. म्हणजे त्याच्या पुढचा गट शोधताना आपल्याला हे सोडून द्यावं लागेल, हे घ्यावं लागेल, म्हणजे हे काय आहे EF, पुन्हा हे सोडून द्यावं लागेल, आणि पुन्हा त्याच्या पुढे GT घ्यावं लागेल. मग EF GT आहे का बघा, कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 ला आहे. छान, हुशार आहेत तुम्ही, धन्यवाद. आता पुढचा 37वा प्रश्न बघूया. आता हा सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला क्रम निश्चित करावा लागेल आणि बघावं लागेल की काय केलेलं आहे. त्यासाठी आपली ABCD आपण नेहमीच्या पद्धतीने घेऊया. ABCD घेतली की आपल्याला उत्तराकडे जायला सोपं होईल. ABCD घेतोय आपण ही ABCD घेतली. आता इथं बघा शब्द कसा आहे, BIRD
यासाठी WIRY ही अक्षरं आलेली आहेत. आणि RAIN साठी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते शोधायचं आहे. आता उत्तर काढताना बघा, आपल्याला काय करावं लागेल. जर आपण BIRD या अक्षरातील अक्षरांचे क्रम बघितले तर 2, I चा 9, R चा 16, सोपा आहे, काही अवघड नाही, आणि D चा 4. आता WRIY चा अक्षराचा क्रम बघूया आपण. हे याचे बघितलेत, आता याचे बघूया. W चा क्रम जो आहे तो आहे 23, त्याच्यानंतर I चा क्रम आहे 9, त्याच्यानंतर R चा क्रम आहे, हा इथं आपण 18 लिहायचं, ते 16 लिहिलं आहे, 18, आणि Y चा क्रम आहे 25. मग इथं आपल्याला हे क्रम लावून उत्तर सापडतच नाही. मग उत्तर काढायसाठी काय करावं लागेल? दुसऱ्या पद्धतीने विचार करावा लागेल नक्की. मग इथं बघा आपल्या लक्षात येईल, थोडंसं निरीक्षण आणि बारकावे पाहिजे. हे जे D आहे, हा अक्षर समूह D न संपवतोय आणि हा अक्षर समूह W न चालू होतोय, आणि D आणि W यांची जोडी आहे. याच्या अपोजिट असणाऱ्या अक्षर समूहानं पुढचा अक्षर समूह सुरू झाला. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा, या I साठी त्याच्या अपोजिट R आहे का? त्याच्यानंतर बघा, ह्या आपण आरचं बघितलं, या I साठी पुन्हा एकदा IR असणार आहे, त्यांचा क्रम बदलून. म्हणजे इथं बघा IR चा क्रम बदललाय. ते I आणि R एकमेकाच्या अपोजिट असल्यामुळं I साठी R, R साठी I अशा पद्धतीने आले. आपण काय करायचं आता, शेवटचं अक्षर जे आहे N, इथं D च्या अपोजिटने सुरुवात झाली, शेवटचं अक्षर जे N आहे त्याच्या अपोजिट काय आहे आपल्याला, M. म्हणजे आपलं उत्तर M न सुरू होणार आहे. M न सुरू होणारे पर्याय किती आहेत? एकच आहे, हेच उत्तर आहे. तरी पण आपण काय करायचं बघा, परत या 2 नंबरच्या I च्या उलट 3 नंबरला घेतलंय. म्हणजे ह्या 2 नंबरच्या A च्या उलट जे झेड आहे ते 3 नंबरला घ्यायचे. बघा, या I च्या उलट काय आहे? R. I च्या उलट R 3 नंबरला घेतले, म्हणून या A च्या उलट झेड 3 नंबरला घेतले, मध्ये जागा सोडली. परत या I च्या उलट जे आहेत ते 2 नंबरला येणार. I च्या उलट काय आहेत बघा, I च्या उलट काय आहेत? R आहेत, ते 2 नंबरला आले. इथल्या 2 नंबरच्या उलट 3 नंबर आणि 3 नंबरच्या उलट 2 नंबरला, म्हणजे इथल्या 2 नंबरचा उलट पुढे 3 नंबरला गेला आणि 2 नंबरच्या उलट 4 नंबरला आला. या पद्धतीने उत्तर घेतलेत आपण. मग पुढे बघा, ह्या 1 च्या उलट शेवटी गेले. R च्या उलट काय आहे? I, ते शेवटी आले. लक्षात आलं? परत एकदा खात्री करा. बघा, काही अवघड नाही, फक्त निरीक्षण आपलं पाहिजे. थोडंसं जमलिंग होते, गोंधळ होतो, परंतु सराव गरजेचा असतो. सराव काय सांगतोय बघा, B न सुरू झालेला शब्द आहे, W न सुरू झालाय. या B च्या अपोजिट असणारं Y शेवटी गेले, आहे का? मग ह्या R च्या अपोजिट असणारं अक्षर काय आहे? I. उत्तरात सगळ्यात शेवटी असणार आहे. I ने संपणारा पर्याय बघा नाही. त्याच्यानंतर ह्या I साठी 2 नंबरच्या I साठीचं विरुद्ध अक्षर R आहे, ते 3 नंबरला गेले. इथल्या 2 नंबरचं A आहे, त्याच्यासाठीचं उलट अक्षर 3 नंबरला जाणार आहे. हे शेवटचं आपलं हे 3 नंबर आलं. त्याच्यानंतर या 3 नंबरच्या R साठी जे उलट आहे ते म्हणजे I, ते इथं 2 नंबरला आलंय. जे इथल्या I 3 नंबरला आहे, त्याच्या उलट असणारं R हे 2 नंबरला पाहिजे. आणि या 4थ्या अक्षराच्या उलट असणारं M हे पहिल्यांदा पाहिजे.
MRZI, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचे उत्तर मिळते. पुढे आपण 18वा प्रश्न बघूया. हा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला निश्चितपणे आपल्या अक्षरमालिकेचा उपयोग करावा लागणार आहे. करूया. आपली जी अक्षरमालिका आहे ती काय सांगते बघा. DCEF या अक्षरांचा संबंध QPRS यासाठी आहे, तसाच संबंध XWYZ यांचा अक्षरांचा या प्रश्नाची जागी असणाऱ्या अक्षरासाठी आहे. आता आपण यांचे क्रम जोडूया. ही अक्षर खरं तर बघा, इथलं DC जे आहे ते CD असायला पाहिजे होतं. म्हणजे आपण सरळ असं म्हणलो असतो CDEF. हितलं पण बघा तुम्ही, हे P पहिल्यांदा घेतलं असतं आणि पुन्हा राहिलं अक्षर लिहिले ते PQRS क्रम झाला असता. बरोबर आहे का बघा. 2 नंबरचं अक्षर पहिल्यांदा घेतलं तर त्यांची सिरीज तयार होते. 2 नंबरचं अक्षर पहिल्यांदा घेतलं तर त्यांची सिरीज तयार होते. इथं पण बघा W हे 2 नंबरचं अक्षर आहे, ते पहिल्यांदा घेतलं आणि सिरीज WXYZ होते. मग आता ओरिजिनल सिरीज तयार करणार आपल्याला 4 अक्षराचा गट कुठं होतं बघा, की ज्यातलं दुसरं अक्षर पहिल्यांदा घ्यावं लागेल. आता पहिल्यापासून जाऊया आपण. इथं IH दिले, IHGF पूर्णपणे उलट गेले, त्यामुळे हे होऊ शकत नाही. STU हेही सलग गेले, हेही होत नाही. आता इथं बघू आपण, हे 2 नंबरचं जर आपण आधी घेतलं RSQP होईल, RSQP पण सलग नाही. इथलं जर 2 नंबरचं अक्षर पहिल्यांदा घेतलं तर MNOP बघा, MNOP 2 नंबरचं पहिल्यांदा घेतलं तर सलग अक्षरांचा गट होतोय. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला नेहमीची ABCD लागणार आहे. आता इथं बघा आपल्याला क्रम लिहून काढावे लागतील. QIOK यांचा संबंध MMKOC आहे. तर WAYAWC चा संबंध कशाशी असेल. आता Qचा नंबर बघा आपल्याला 17 आहे. त्याच्यानंतर Iचा नंबर बघा 9 आहे. त्याच्यानंतर Oचा नंबर बघा 15 आहे आणि त्याच्यानंतर Kचा नंबर बघा 11 आहे. हे क्रमाने इकडले झाले. आता इकडले क्रमाने बघू आपण. Mचा नंबर 13 आहे, Mचा नंबर 13 आहे, Kचा नंबर 11 आहे आणि पुढे Oचा नंबर 15 आहे. यांचं निरीक्षण केलं, 17तनं 13 वर आले म्हणजे वजा 4 झाले, 9 वरनं 13 झाले म्हणजे अधिक 4 झाले, 15 वरनं 11 झाले म्हणजे वजा 4 झाले, 11 वरनं 15 झाले म्हणजे अधिक 4 झाले, वजा 4 अधिक 4 वजा 4 अधिक 4 अशा प्रमाणे अक्षर असणार. वायचा नंबर 25 आहे, वजा 4 केले तर 21 मिळतात. 21 नंबरला आपल्याकडे U आहे, म्हणजे U न सुरू होणारं उत्तर असणार आहे. U न सुरू होणारे उत्तर आपल्याकडे 2 आहेत. आता पुढे A, इथं अधिक 4 झाले, Aचा नंबर 1 आहे, अधिक 4 केले तर 5 येतात. Uच्या पुढे 5 नंबरचं E पाहिजे. Uच्या पुढे 5 नंबरचं E आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. तरी पण आपण पुढे बघू. W चा नंबर आपल्याकडे 23 आहे, वजा 4 व्हायला पाहिजे. 23 मधून वजा 4 केले तर 19 येतात. 19 नंबरला S आहे. WE नंतर S पाहिजे आहे. त्याच पद्धतीनं शेवटचं C आहे, C चा नंबर 3 आहे, अधिक 4 करायचा, त्याच्यामध्ये अधिक 4 केले 7 मिळतात. 7 नंबरला G आहे.
म्हणजे UESG असा अक्षरगट, आणि तो आपण आधीच निश्चित केला होता, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुढचा शेवटचा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला एबीसीडी घ्यायची गरज नाही, तरी पण आपण खालची एबीसीडी घेऊन बघूया. का गरज नाही हे तुम्हाला लक्षात आलंच असेल, तरी पण बघा, थोडीशी जागा आपल्याला कमी पडेल, तरी पण आपण घेऊया, काय अडचण नाही. आता बघा, इथं आपल्याला पहिला अक्षरगट जो दिला ABC/F, ABC/F 1 + 2 + 3 भागिले Fचा नंबर बघा 6 आहे. यांची बेरीज 6 आली भागिले 6 आहे. त्याच पद्धतीने पुढे बघा, B2 C3 आणि D4 यांची बेरीज किती आली बघा, 9 आली. आणि यांच्या खाली जो आहे I त्याचा नंबर पण 9 आहे. म्हणजे जेवढी बेरीज आली तेवढा छेद पाहिजे, बरोबर. यांची बेरीज 6 आली, खाली छेद 6 आहे. यांची बेरीज 9 आली, खाली 9 आहे. यांची बेरीज किती येते बघा, 3 + 4 + 5, 7 आणि 5 12, म्हणजे 12 नंबरचं अक्षर छेदस्थानी असणार आहे. तर 12 नंबरचं अक्षर L खाली आहे. आता बघा, 1 नंतरचं इथं 2 आले, म्हणजे 3 नंतरचं पुढे काय असणार आहे, 4 असणार आहे. आणि मग D न सुरू होणारं उत्तर असणार आहे अंशस्थानी. अंशस्थानी D न सुरू होणारी उत्तरं 3 आहेत. आपण थोडीशी जागा कोरी करून घेऊन बेरीज बघितली तर वर DEF, DEF, EDF आणि DEF दिसतात. DEF, D4, E5 आणि F6, 9, 9 6 15. 15 नंबरचं अक्षर छेदस्थानी असायला पाहिजे. 15 नंबरला आपल्याकडे O आहे, म्हणजे छेदस्थानी O असायला पाहिजे. छेदस्थानी O असणारे हे 2 अक्षर आहेत. पण आता या दोन्हीमध्ये योग्य पर्याय कोणता? इथं बघा, ABC हे अल्फाबेटिकल आहेत, BCD हे अल्फाबेटिकल आहे, CD ही अल्फाबेटिकल आहे, पण ED हे अल्फाबेटिकल ऑर्डर नाही. अल्फाबेटिकल ऑर्डर इथं आहे. किंवा इथं आपण असं म्हणू शकतो, A ला इकडे B आले, B ला इकडे C आले, C ला इकडे D आले. त्याप्रमाणे इकडे C ला पहिल्यांदा D पाहिजे, D न सुरू होणारा अंश पाहिजे, D न सुरू होणारा अंश आणि छेदस्थानी O असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर अचूक आहे.